येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केली असून महापालिकेनं तयार केलेला प्रभागनिहाय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलाय। या अहवालावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे। त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। अहवालात कोणते प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत याविषयी माहिती मिळू शकली नसली तरी 2011च्या जनगणनेनुसार 2017 प्रमाणेच प्रभाग रचना यापूर्वीच करण्यात आल्यामुळे प्रभाग रचनेप्रमाणेच आरक्षणांमध्ये बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली असून त्यानंतर येथे प्रशासकीय राजवट लागू आहे। महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केली आहे। या निवडणुकीसाठी पालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रभाग रचना जाहीर केली होती। ही प्रभाग रचना 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीवर तयार करण्यात येत आहे। यामुळे 2017 प्रमाणेच प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे। त्यामुळे प्रभाग संख्या किंवा नगरसेवक संख्येत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत। एकूण 33 प्रभागांमधून 131 नगरसेवक निवडून आले होते। यामध्ये 32 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 1 प्रभाग 3 सदस्यांचा होता। यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम राहील। 4 सदस्यांच्या प्रभागात साधारणतः 50 ते 62 हजार लोकसंख्या तर 3 सदस्यांच्या प्रभागात 38,000 लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे। 2011च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे। त्या आधारे 2017मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती। जनगणना झाली नसल्यामुळे यंदाही 2011च्या जनगणनेनुसार प्रभाग तयार करण्यात आले आहेत। त्यामुळे 2017मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच 4 सदस्यांचा एक प्रभाग अशीच रचना यंदाही ठेवण्यात आली आहे। 4 सदस्यांच्या प्रभागात साधारणतः 50 ते 62 हजार लोकसंख्या तर 3 सदस्यांच्या प्रभागात 38,000 लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे। त्या पाठोपाठ पालिकेनं आता प्रभागनिहाय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलाय। या अहवालानुसार अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा आणि ओबीसी समाजासाठी 27% जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। तसंच महिलांसाठी एकूण 66 जागा आरक्षित करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे।